English learning outcomes. Subject English. Standard 3rd. Standard 3rd. Subject English. Story Kind Kodiva. Hello. Good morning, student. Good morning, madam. How are you? All are fine. Today we are learning to subject English काइंड कोंडिबा स्टोरी. दयाळू कोंडिबा खूप सुंदर गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण काय केलं पाहिजे? लिसन केअरफुली अँड देन रीड विथ मी काइंड कोंडिबा. ही स्टोरी आपण जर खूप छान वाटेल आणि तुम्हालाही असं आपण केलं पाहिजे असं वाटेल. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. काइंड कोंडिबा, दयाळू कोंडिबा. इंग्रजी आणि मराठी भाषेत ऐकणार आहोत. ठीक. वन्स द किंग वॉज रायडिंग थ्रू अ विलेज. ही सॉ कोंडिबा. कोंडिबा वॉज डिगिंग अ होल. एकदा एक राजा आपल्या गावामध्ये घोडसवारी करत होता आणि त्याने कोंडिबाला पाहिले. कोंडिबा एक खळगा अर्थात खड्डा खणीत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, वन्स म्हणजे काय? तर वन्स म्हणजे एकदा. वॉज रायडिंग म्हणजे काय? तर घोडदौड करीत होता. थ्रू म्हणजे काय? मधून. आणि डिगिंग म्हणजे काय? तर तो खणीत होता. आणि होल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? होल म्हणजे खळगा, खड्डा. ठीक आहे. डिगिंग म्हणजे काय? तो खणीत होता, खोदत होता. पुढे काय झाले पाहूयात. गुड मॉर्निंग कोंडिबा. अर्थात राजा कोंडिबाला सुप्रभात म्हणाला. विद्यार्थी मित्रांनो, कोंडिबाने देखील राजाला गुड मॉर्निंग ओ किंग असे कोंडिबा देखील म्हणाला. सुप्रभात राजेसाहेब. ओके, नेक्स्ट पुढे पाहूया. कोंडिबा सेज व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग. तू काय करत आहेस? कोंडिबा सेज आय एम प्लांटिंग अ ट्री. आता विद्यार्थी मित्रांनो, प्लांटिंग मीन्स काय माहिती आहे का? प्लांटिंग म्हणजे झाड लावणे. झाड लावणे. कोंडिबा काय करत होता? तर झाड लावत होता. मॅडम. आय एम प्लांटिंग अ ट्री. त्याला सांगितले. अँड किंग सेज व्हॉट ट्री इज दिस. म्हणजे हे झाड कशाचं आहे? कोंडिबा सेज इट्स अ मँगो ट्री. हे कशाचं झाड आहे? तर हे आंब्याचं झाड मी लावलेलं आहे. इट्स अ मँगो ट्री. ओके, नाव नेक्स्ट कन्व्हर्सेशन इज किंग सेज व्हेन विल इट बिअर फ्रूट. म्हणजे ह्याला फळं कधी येणार? बिअर मीन्स काय? फळ कधी लागणार? फळ कधी येणार? ठीक आहे. मग व्हेन विल इट बिअर फ्रूट म्हणजे ह्याला फळ कधी येणार आहे. ठीक आहे. मग कोंडिबा सेज आफ्टर मेनी इयर्स. म्हणजे याला खूप वर्ष लागतील. मेनी म्हणजे खूप आणि इयर्स म्हणजे वर्ष. किंग सेज कोंडिबा यू लुक सो ओल्ड. व्हॉट यूज इज दिस ट्री टू यू देन. कोंडिबा तू बघ किती म्हातारा झाला आहेस. तुला या झाडाचा काय उपयोग होणार? व्हॉट यूज इज दिस ट्री. तुला या झाडाचा काय उपयोग होणार आहे कोंडिबा. यूज म्हणजे उपयोग, ओल्ड म्हणजे म्हातारा. ठीक आहे. ओ किंग आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर मायसेल्फ. मायसेल्फ म्हणजे माझ्यासाठी. प्लांटिंग म्हणजे रोपण करणे, लावणे, झाड लावणे. ओ किंग. त्याने राजाला सांगितलं आय एम नॉट प्लांटिंग दिस ट्री फॉर मायसेल्फ. मी हे झाड माझ्यासाठी लावत नाही आहे. आय एम प्लांटिंग इट्स फॉर अदर्स.
मी हे दुसऱ्यांसाठी लावत आहे, इतरांसाठी लावत आहे. आफ्टर मेनी इयर्स अदर पीपल विल कम हिअर. म्हणजे खूप वर्षानंतर हे झाड जेव्हा मोठं होईल तेव्हा काही लोक या झाडाच्या जवळ येतील, या झाडाच्या खाली येतील. दे विल सिट इन द शेड ऑफ दिस ट्री. दे विल गेट द मँगोज. म्हणजे ह्या झाडाखाली लोक येतील, बसतील आणि त्याच्या झाडाच्या सावलीत झोपतील, त्याची फळं खातील, विसावा घेतील आणि तेव्हाच मला छान वाटेल. दे विल गेट द मँगोज. दे विल गेट द मँगोज म्हणजे आंबे खातील गोड गोड. मी हे झाड माझ्यासाठी लावलेलं नाही आहे, तर मी हे झाड सर्वांसाठी लावलेलं आहे. ठीक आहे. तर ऑदर्स म्हणजे इतर, पीपल म्हणजे लोकांसाठी आणि कम हिअर म्हणजे जेव्हा येतील. ठीक आहे. शेड म्हणजे सावली. शेड म्हणजे काय? सावली. ठीक आहे. आणि मँगोज म्हणजे खूप सारे आंबे. किंग सेज, कोंडिबा, यू आर सच अ काइंड मॅन. यू हॅव taught me a lesson. Now I will also work for others. म्हणजे कोंडिबा, तू खरंच खूप दयाळू आहेस. यू आर सच अ काइंड मॅन. काइंड म्हणजे दयाळू. यू आर सच अ काइंड मॅन. यू टॉट मी अ लेसन. टॉट मीन्स शिकवला. तू मला खूप छान धडा शिकवला. मी तुझ्याकडनं खूप काही शिकलो. नाऊ आय विल ऑल्सो वर्क फॉर अदर्स. म्हणजे आपण नेहमी दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं. हा बोध तुझ्या या झाडाच्या लावण्यातून घेतला. तू जे प्लांटिंग केलं त्याच्यातून मी एक बोध घेतला की फक्त आपल्यासाठीच जगायचं नसतं, तर आपण कोणासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे. हा खूप मोठा धडा आहे, खूप मोठी शिकवण, खूप मोठा बोध मी तुझ्या या छोट्याशा रोपट्यामधून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? एकामेकांना मदत केली पाहिजे. आपण फक्त आपल्यासाठी न जगता आपण इतरांसाठी देखील जगायला हवं, कोणासाठी तरी काहीतरी करायला हवं. आपण कधीही स्वार्थी म्हणजे सेल्फिश व्हायचं नाही. बघा, हे छोटेसे जे होते म्हणजे शिकवण, झाड खूप छोटं होतं पण त्याच्यातून आपल्याला खूप काही मोठी शिकवण मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुमच्यासारख्या लहान मुलाने देखील आपण आपल्या मित्रांना देखील आपण मदत केली पाहिजे. हो मॅडम, आपण आम्ही कधीतरी नक्कीच एखादा मुलगा करणार. पडला तर आपण त्याला हाय हाय आम्ही म्हणून ही हसतो, शिकवण कधीच पण आपण विसरणार नाही. हसता आपण त्याला मदत केली पाहिजे. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. ही स्टोरी तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सांगायची आहे आणि ही स्टोरी पाठ करायची आहे. शब्द वाचायचे